नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल साधारणतः 1.5 वर्षापूर्वी खोपोली शहरातील नगर प्रशासनामार्फत खोपोली शहरातल्या प्रत्येक इमारतीमध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक वैयक्तिक घरावरती QR कोड्स लावण्यात आलेले होते. सोसायट्यांमध्ये आपण पाहत असाल तर प्रत्येकच सदनिकेच्या नावाने QR कोड, असे भरमसाठ QR कोड आपल्याला काही सोसायटीच्या भिंतीवरती पाहायला मिळतात. जिथे वैयक्तिक घर आहे त्या घराबाहेर देखील आपल्याला एक मोठा QR कोड आणि एक छोटा QR कोड पाहायला मिळतो. नेमके हे क्यूआर कोड काय होते, कशासाठी लावले, असे प्रश्न कधी आपल्या मनामध्ये निश्चितपणाने आले असतील. तर हे QR कोड जे ते कचरा संकलनाच्या उद्दिष्टाने लावले गेले होते. स्वच्छ भारत अभियान स्मार्ट सिटी या योजनेअंतर्गत साधारणतः 1.5 वर्षापूर्वी खोपोली नगर प्रशासनानं प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन हे QR कोड्स लावले होते. हे QR कोड्स नेमके कुठच्या योजनेमध्ये होते, तर ICT बेस्ड सॉलिड वेस्ट मटेरियल मॉनिटरियल मॅनेजमेंट असं या प्रणालीला म्हटलं जातं. ह्याची उद्दिष्टी काय होती, नेमकं हे QR कोड्स लावण्यामागे काय उद्दिष्ट होती. आणि हे QR कोड लावताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कर्मचाऱ्यांकडनं असं सांगितलं गेलं होतं की याच्यानंतर खोपोली नगर प्रशासनाकडनं आपल्याला घरगुती वापरासाठी एक हिरव्या रंगाचं आणि एक निळ्या रंगाचं अशी 2 डस्टबिन दिली जाणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण सुका कचरा आणि ओला कचरा असं वर्गीकरण करून द्यायचंय. त्याच्यानंतर संपूर्ण सोसायटीसाठी 2 मोठी डस्टबिन दिली जाणार आहेत. या QR कोडचा उद्दिष्ट असं होतं की कचरा गाडीचा म्हणजे घंटा गाडीवरील कर्मचारी या QR कोडचं स्कॅनिंग करणार. या स्कॅनिंग वरनं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हे समजणार होतं की या परिसरातील कचरा उचलला गेलेला आहे किंवा नाही. आणि QR कोड स्कॅन केल्यानंतर हे कळणार होतं की कुठच्या फ्लॅट धारकाने कचरा दिलेला आहे किंवा नाही दिलेला आहे, तर त्या कचऱ्याचं वर्गीकरण करून दिलेलं आहे किंवा नाही, असं उद्दिष्ट सरळ सरळ या QR कोडचं होतं. परंतु QR कोड लावण्याचं काम तर फार जोमानं आणि फार झपाट्यानं खोपोली नगर प्रशासनामार्फत करण्यात आलं होतं. परंतु 1.5 वर्ष उलटून गेलेले अद्याप डस्टबिनचे कुठेही पत्ता नाहीये. खोपोली नगर प्रशासनाकडनं जी डस्टबिन म्हणजे स्वच्छ भारत अभियान स्मार्ट सिटी या योजनेच्या अंतर्गत जी डस्टबिन्स द्यायला पाहिजे होती, ती डस्टबिन्स अद्याप दिलेली नाहीत. मग या डस्टबिनचं पुढे झालं काय, ही डस्टबिन्स आलीच नाहीत का, या डस्टबिनचा निधी आला आणि डस्टबिन्स वाटली गेली नाहीत का, डस्टबिन वाटण्याचा ठेका कोणाला दिला होता, नेमकं काय घडलं याचं उत्तर तर खोपोली नगर प्रशासनानं दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे समजा खोपोली नगर प्रशासनाकडनं ही डस्टबिन वाटली जरी गेली असती प्रामाणिकपणानं, आणि समजा ही वाटली गेली, लोकांनी सुका कचरा ओला कचरा वेगळा वर्गीकरण करून देखील या डस्टबिन मध्ये टाकला असता, परंतु ती डस्टबिन उचलणार कोण. सध्याच्या मितीला खोपोली नगर प्रशासनाकडनं स्वतःच्या गाड्या ज्या होत्या कचरा वर्गीकरणासाठी किंवा कचरा संकलनासाठी, ते आपण पाहत असाल ते असे भंगारच्या हालतमध्ये सगळ्या पडलेल्या आहेत. त्यानंतर खोपोली नगर प्रशासनामार्फत पुण्याच्या कुठच्या तरी ठेकेदाराला कचरा संकलनाचा ठेका देखील देण्यात आला. सुरुवातीचे काहीच महिने, फक्त साधारण 1 ते 1.5 महिने ही सिस्टीम व्यवस्थित राबवण्यात आली. प्रत्येक वार्डामध्ये घंटा गाड्या फिरत होत्या. परंतु आता सध्याची जी परिस्थिती आहे की म्हणजे जेव्हा कचरा संकलनाच्या या गाड्यांचा उद्घाटनाचा समारंभ पार पडला, कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ हा साधारणतः 1.5 वर्षापूर्वी या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळेला 30 ते 35 कचऱ्याच्या गाड्या तिथे दाखवण्यात आल्या होत्या. सर्व गाड्यांची पूजा देखील झाली. आज त्यातल्या किती गाड्या शिल्लक आहेत. आज खोपोली नगर प्रशासनाने ज्या व्यक्तीला हा कचरा संकलनाचा ठेका दिलेला आहे त्या ठेकेदाराच्या किती गाड्या खोपोलीमध्ये आहेत. आज प्रत्येक प्रभागातनं लोकांची बोंब आहे की 4-4 दिवस झाले तरी कचरा गाडी येत नाहीये. आणि मग हे कचरा संकलनाचे QR कोड लावून किंवा अशा योजना राबवून फायदाच काय आहे, जर खोपोली नगर प्रशासनाकडे ती यंत्रणाच नसेल काम करणारी. 4-4 दिवस जर लोकांच्या सोसायट्यांमधला कचरा उचलला जात नसेल तर हे QR कोड लावून उपयोग काय. QR कोड तर कुठे कामात आलेले नाहीयेत, कुठचंही QR कोडचं स्कॅनिंग होत नाही, कुठची डस्टबिन दिलेली गेलेली नाहीयेत. खोपोली नगर प्रशासनाने याचं उत्तर द्यावं का खोपोली नगर प्रशासनाकडे आज कचरा गाड्या ज्या ठेका दिला होता कचरा संकलनाचा त्याच्या किती गाड्या होत्या आणि त्यातल्या किती गाड्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आता हा तर झाला कचऱ्याचा विषय. सगळ्या एक विषय चर्चेमध्ये खोपोलीमध्ये सुरू आहे. तो विषय म्हणजे असा आहे की खोपोलीतल्या प्रदूषणाला कंट्रोल करण्यासाठी एक फॉगिंग मशीन जे आहे ते फॉगिंग मशीन व्हॅन जी आहे ती खोपोली नगर प्रशासनाकडनं आणण्यात आलेली आहे. खरोखर या फॉगिंग मशीन व्हॅनची खोपोली शहरामध्ये गरज आहे का. खोपोली शहराचा AQI किती आहे. AQI म्हणजे
एअर क्वालिटी इंडेक्स असं त्याला म्हटलं जातं. हा एअर क्वालिटी इंडेक्स किती आहे आणि त्या एअर क्वालिटी इंडेक्सच्या अनुषंगाने खोपोली शहरामध्ये या व्हॅनची गरज आहे का? हा रिपोर्ट देखील आम्ही आमच्या पुढच्या बातमीपत्रामध्ये सादर करणार आहोत. तर त्यामुळे रायगड टुडे न्यूज चॅनल अद्याप जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि उद्या खोपोली शहरामध्ये फॉगिंग मशीन व्हॅनची खरोखर गरज आहे की नाही याच्यावरती आम्ही एक स्पेशल रिपोर्ट सादर करणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.